हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथं माझी भाजी चाललेली आहे। कशाची भाजी आहे? पनीरची भाजी आहे। कांदा भाजायला टाकलेला आहे। कांदा लाल झाल्यानंतर ना त्यात टोमॅटो टाकणार आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। आज खूप काही शेअर केले तुमच्याबरोबर आणि व्हिडिओ बघत राहा। बघा आता इथं मी कांदा लाल झालेला आहे। आता टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो थोडंसं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर टोमॅटो शिजतं, नाहीतर ते तसंच राहतं। पूर्ण छान परतून घेणार आहे आणि मग ह्याची ग्रेव्ही करून घेणार आहे। आवडतं पनीर, माझ्या मुलाला आवडतं जास्त। आम्ही नाही एवढं त्याचंही, पण त्याला खूप आवडतं। आणि मग असते 3 डबे, मुलाचा, मुलीचा आणि मिस्टरांचा। त्या दुकानात घेऊन जायचं। माझी मुलगी दीदी 7 वाजता जाते, त्यामुळं त्यावेळेस काही ना काही राहिलेलं असतं। मग 9 वाजता जाताना ते तिचा डबा देऊन जाते जाता जाता। आणि नंतर मग मी दुकानात थांबणार। अजून खूप काम पडले का असं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं झाकून ठेवायचं, मग टोमॅटो छान शिजतो। बघू शकताय तुम्ही। बघा आता इथे बघा ती मी काढून घेतलेलं आहे आणि आता वाटाणा टाकला आहे। वाटाणा जरा तेलात तळून घ्यायचा भाजून आणि नंतर ना मग त्याच्यामध्ये जिरे, हळद, गरम मसाला आणि नंतर ना मग ग्रेव्ही त्याच्यात टाकून घ्यायची, ती चांगली भाजून घ्यायची। आता बघा मी ग्रेव्ही टाकते आहे। ग्रेव्ही टाकल्यानंतर ना थोडंसं आणखीन भाजून घ्यायचं, म्हणजे तेलात पूर्ण मिक्स होतं चांगल्यापैकी। नंतर मी ह्याच्यामध्ये पनीर मसाला टाकणार आहे, बटर पनीर मसाला। आणि नंतर ना हे बघा कसं झालेलं आहे। पनीर मसाला टाकला आहे, तुम्हाला दाखवलं नाही, पनीर टिक्का मसाला सॉरी, हे टाकलं। आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। ग्रेव्हीच्या भाजीमध्ये गरम पाणी शक्यतो टाकायचं। तसं तर मी सगळ्याच भाजीत वांग्याच्या वगैरे टाकते। हे बघा इथं ठेवले आणि बघा भाजी कशी छान झाली। आता पनीर टाकून घेते। पनीर टाकल्यानंतर जास्त भाजी शिजवायची नाही, आधीच शिजवून घ्यायची उशीर, नाहीतर मग ते पनीर आहे ना असं रबरासारखं होतं। हे असं छान कडक राहतं। नंतर गार झाल्या भाजी घट्ट होणार आहे, त्यामुळे थोडीशी मी पातळच बनवली। हे बघा झाली आता पनीरची भाजी। कशी वाटली रेसिपी ते सांगा कमेंट करून, आणि तुम्ही कशी करता ते पण सांगा। बघा आता मी इथं चपात्या करून घेणार आहे। पटपट क्रिया कराव्या लागते त्या। आता इथं मी चपात्या करते। चपात्या करायच्या नंतर ना मग आता मुलाला जायचं आहे, तो जातो डबा घेऊन, त्यामुळे तो त्यासाठी थांबलाय, झालं का विचारतोय सारखा। आणि नंतर मध्ये येतोय। नंतर काय त्याचं माझी बडबड जरा चालू होती, त्याची उशिरा उठतो तो, मग उशिरा उठून गडबड करायची। मग पटपट स्वयंपाक करून घ्यायचा आणि नंतर ना मग बाकीचं झाडलोट तर सकाळीच झालेली आहे। झाडलोट, आंघोळ वगैरे चेंज मी नंतर दुकानात जाताना करते, कारण कपडे परत खराब होतात। आणि नंतर ना मग देवपूजा आणि मग ते मण्याला, आमच्या मांजराला आतमध्ये कोंडायचं, त्याचं खायला ठेवायचं, नीट दरवाजे लावायचं, पाणी घ्यायचं। इथं तो काय म्हणत होता, मम्मी पनीर भाजीत खूपच झालं। म्हणजे पनीरची भाजी तर आवडती, पण पनीर जास्त नाही, त्याची ग्रेव्ही पाहिजे फक्त। तसंच करतो प्रत्येक भाजीतलं। वांग्याचं मसाला आवडतो, वांगं नाही आवडत। नंतर ना काजूची भाजी केली तर काजू नाही खायचं, त्याचं ती ग्रेव्ही खायची। म्हणजे जे शरीराला पौष्टिक आहे ते नको आहे। आणि संध्याकाळचं तर भाजी 4 वाजता शाळेत नेल्यावर असते, तरी पण त्याला छान चपाती पाहिजे। दूध नाही ठेवलं तरी इकडं दुकानात खाली मागा येणार, दूध दे म्हणून। मग चहा करून छान चपाती, चहा टोस्ट असं खायचं। चहाची खूप आवड आहे। नंतर ना मग बघा चपात्या चालल्यात माझ्या। बाकीचं आता दुपारी, तर उद्या गौराई येणार आहेत, तो पण व्हिडिओ टाकणार आहे मी। आणि स्टँड मागवले, आज येईल बघा, त्याच्यामुळं तुम्हाला मग मला इझी जाईल स्टँडवर ठेवायला। हे बघा अशा चपात्या बघा
त्याला जरा पकड म्हणलं होतं कॅमेरा, जरा असं समोरनं दिसू दे, कारण मग एक हातात कॅमेरा म्हणल्यावर काहीच जमत नाही. पनीरची भाजी शिजते, चपात्या चाललेल्या आहेत आणि किचन छोटा आहे, लगे बेसिंगच्या तिथंच लाटावं लागतं मला. गॅस शिगडी पण मोठी आहे ना 3 ह्याची, त्याच्यामुळं मग जागा भरपूर लागते. त्याला जायचं आहे, घाय उठली आहे, त्याच्या नावच्या चपात्या 2 झाले की तो जाईल भरून. मग माझं आवरायचं. भांडी पण नाही जास्त, तरी पण ते घासून जावं लागतं, नाहीतर दुपारपर्यंत तशीच राहते. सगळं किचन बिचन धुवून साफ करूनच येते मी, जाते खाली. नाहीतर काय होतं, एखाद्या दिवशी लईच गडबड झाली तर भांडी राहतील पण किचन साफ करायचं राहत नाही, मुंग्या होणार, त्याच्यावर कॉक्रोच फिरू शकते. त्याच्यामुळं किचन गॅस स्वच्छच. आणि कपडे पण धुवून जावं लागतं, नंतर वाळत नाही, दुपारी धुवून वाळत नाही. आणि आपल्याकडं काही मशीन नाही, त्याच्यामुळं हातानंच कपडे धुवावे लागतात. तर आत्ता मी दुकानात आली, सकाळी गेली होती स्वयंपाक झाल्यावर डबं घेऊन, आणि आता 1:30 वाजला आहे आणि आता जेवायचं आहे. पण तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती. मी ऑनलाईन 2 गोष्टी मागवल्या होत्या, त्या आल्यात, म्हणलं त्या तुम्हाला दाखवाव्या. बघा आता तुम्ही, हे बघा इथं गणपती आहे. इथं आता उद्या गौरी येणार आहे, त्याचा पण ब्लॉग येणार तुम्हाला. बघा काय चाललंय, काही नवीन दिसलं की आणि आलं की लगेच काहीतरी खायला त्याला भूक लागली असेल ना, त्यामुळे हुडाकतोय तो. हे बघा मी मागवलं होतं, असं पॅकिंग घालतं. दुकानातच ओपन केलं मी, कारण एवढा नाही मला हे झालं. हे बघा कंबरपट्टी मागवली होती गौराईसाठी, छान आहेत ना. मी ओपन बी करून दाखवते तुम्हाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आलेली आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला बघायला मिळेल. एकच मिनटं. असं आहे, खूप मस्त आले या, आणि जास्त प्राईस पण नाही ह्याची. तुम्हाला आवडलं असेल तर सांगा, मी तुम्हाला किंमत सांगते. हे बघा खूप छान आहे. आपण जरी घातलं, मुलींनी साडी नेसल्यावर घातलं तर खूप छान दिसणार आहे. देख बघा, हे बघा दुसरी गोष्ट, बघा मान्या बसले आमचं. मला वाटते पॅकिंगवरून तुम्हाला समजलं असेल, तरी पण मी दाखवते काढून. हे बघा, आता जरा टेन्शन कमी झाले माझं. हे बघा, मोबाईल ठेवून मला व्हिडिओ करता येतील. बघा असं आहे, असं असं हे ओपन, हे बघा असं होतंय. नंतर हे असं किती पण म्हणतो की आपण उभं राहून रील पण करू शकतो त्याच्यावर. बघा असं, आणि हे असं पायाने, हे बघा असं, हे बघा एवढं मोठं होतं असं, ते दिसत असं तुम्हाला. पण असं सेल्फी काढू शकतो, असं होते. हे बघा असं आहे, इतकं उंच होतं, छान आहे ना. तुम्हाला पण व्हिडिओ काढाय खूप छान आहे, कारण मोबाईल पडतोय. आत्ताच माझ्याकडून मोबाईल पडला. नंतर हे बघा असं होते, आपण असं धरून सेल्फी काढू शकतो. आणि मी आता असा मोबाईल घेऊन असं बसून काहीतरी करू शकतो. आता दुसरा मोबाईल नाही तर ते पण करून दाखवलं असतं. बघा असं पूर्ण जातो, छान आले हे असं. बघा मला तर खूपच आवडलं, जास्त पण अजिबात महाग नाही आहे. मला वाटलं नव्हतं की एवढं छान येईल, पण आले. अन्या ये
काय पाहिजे? भूक लागली? खाऊ पाहिजे? हं? काय पाहिजे? भूक लागली? हा, भूक लागली सोन्याला. खाऊ पाहिजे? खाऊ देऊ? द्यायचं? द्यायचं? द्यायचं खाऊ? मान्या, काय बघतो तू? इकडे बघो. ते काय नाही, तुझं खायचं नाहीये ते. अजिबात नाही. काय पाहिजे? इकडे बघ, इकडे बघ. तर बघा आता मी इथं जेवायला लागले. काही सकाळची भाजी घट्ट झाली गार झाल्यामुळे. आणि मी इथं मी सगळ्यांनाच दाखवत होते घरात की मी हे मागवलेलं आलंय आणि ह्यात कसं कसं करायचं ते आम्ही बघत होतो. आणि त्यांचा सपोर्ट आहे, ते कर म्हणते ती. एवढं करून पण तुला नाद आहे, म्हणजे वेळ मिळत नाही तरी पण त्यातनं करायचं म्हणते, त्यामुळं करतो. मग असं चाललं होतं आमचं. पोरं पण होती. तिकडे कीर्तनाला गेलो. कीर्तनासनं आल्यानंतर ना 11:30 वाजता हे शूट केलं. आणि ते पण गौरीच्या टायमिंगला. आता मी उद्याच्याला इथं उभा करणार आहे, पण त्यांनी बी विचार केला ना तसा, कारण ही मागवल्या गौऱ्यासाठी कळतंय लगेच. आणि हा दोन्ही सगळं दिली. आणि उद्याच्याला गौऱ्याला साड्या नेसवताना आणि सगळं व्हिडिओ घेणार आहे मी. कशासाठी गो मी चला तर मग आता हा व्हिडिओ मी इथंच एड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि असाच रोज रोज व्हिडिओ येतील बघा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.